जाईल। त्याचबरोबर आदरणीय संदीपजी चाळके सर यांचंही ते शुभ सन्मान घेतलं जाईल। विकासजी चोरगे सर यांचंही ते शुभ सन्मान घेतलं जाईल। हॅलो हॅलो सामनावीर दिला सर, सामनावीर हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक आवाज जातोय भरपूर सर। ओके सुनील चाळके सरांचा इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळतो। एक स्टार क्रिकेटर आणि त्याचबरोबर कराड ग्रामीणचा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातोय त्या आदरणीय सुनीलजी चाळके सर यांचा ते शुभ सन्मान घेतला जातोय। त्यानंतर मी दीपकजी चोरगे सर यांना विनंती करेन की आपण यायचं आहे, आपलाही शुभ सन्मान इथे साकारला जाईल। त्याचबरोबर मारुती चोरगे सर यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत, आपण इथे आलात आणि आपलं मनापासून आभार, थँक्यू। तर जाऊया उमेश म्हात्रे सरांकडे, या मॅचमध्ये त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल। हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आकाशातं पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। निशियाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आपल्या जानता राजाला माझा मानाचा मुद्रा आणि मी समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय। खरं तर कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून SD11 गणेशवाडी आयोजित ही स्पर्धा आहे। नाव आहे डॅशिंग अध्यक्ष चषक 2024। डॅशिंग म्हणजे मित्रांनो आपल्याला एकच अर्थ माहिती आहे, डॅशिंगमध्ये देखणा, डॅशिंगमध्ये रुबाबदार, डॅशिंग म्हणजे आक्रमकता, परंतु डॅशिंगमध्ये मी म्हणेन एक कर्तृत्ववान जी व्यक्ती आहे ज्याच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। डॅशिंग अध्यक्ष चषक तुम्ही पाहता आणि या स्पर्धेतला पुढचा सामना म्हणजे 5व्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर इथे रंगला जातोय। तुलसन या टीमने टॉस इथे जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली आणि यावेळेस फुलटोस बॉल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, अप्रतिम झेल टिपला तिथे डीप स्क्वेअर लेगला साहिल मानेन आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। सचिन जाधवला जावं लागेल मैदानाच्या बाहेर। पहिला धक्का इथे लागत असताना शंभूराजे 11 शेलकीवाडी या टीमला धक्का क्रमांक पहिला सचिन जाधव बाद। भव्य पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही पाहताय, पर्व 4, एक खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन SD11 गणेशवाडी या टीमनं केलेलं आहे। डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 सचिन देसाई जे आमचे मित्र आहेत त्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। मी मगाशी उल्लेख केला, डॅशिंग म्हणजे कर्तृत्ववान, डॅशिंग म्हणजे अगदी इमानदारी ज्याला म्हटलं जातं। झालं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय राजू। चला पांडा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता, परंतु त्यानं डेडिकेट केलेला आहे तुषार या खेळाडूला। एक मोठापणा दाखवलाय पांडानं, अगदी यंग तरुण खेळाडू म्हणजे तुषार याला ही ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे। सलामीची जोडी आली होती, पहिला धक्का आता ओव्हर नंबर 1 मध्ये संदीप आलाय, संदीप वीर यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय, चांगला फटका, टायमिंग बेमिसाल आणि इथे राजूच्या बॅट मधून येतोय बॉल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क, इट्स अ U6 षटकार। आता धावसंख्या 6, 4 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 6। गोलंदाज तयार संदीप वीर, राऊंड विकेट। ओहो क्लीन बॉल, चांगला यॉर्करचा वापर केलाय, अगदी क्रीज मध्ये टाकलेला बॉल, यू मिस आय विल हिट, फलंदाज बाद। राजूचा खेळ संपलाय, दांडी कूल केली,
काठी काढली मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर. संदीप वीरनं आणि राजू त्रिफलाचित इथे बाद होऊन परतलाय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय शंभूराज एलेवन शेलकीवाडी या टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 6. किरण स्मृती ते आपण खेळायचो ना कुठलं गरम मसाल्याचं पुढचं मैदान आहे ते बघ. गरम मसाल्याचं पुढचं मैदान बघ ना असायचं ते मध्ये झाड परुळेकरच्या पाठीमागचं परुळेकर स्कूल आहे त्याच रोडला बरोबर विपगोरच्या बाजूला. चला सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल बरोबर ओव्हरची सुद्धा झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शंभूराज इलेवन शेलकेवाडी या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद. इथे 7 रन. चांगलीच गोलंदाजी संदीप वीरनं पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के देत असताना इथे बॅकफुटवर ढकललाय. आणि त्याच दरम्यान सागर भिशे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना आमंत्रित करतो आमोद समोर या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय सागर भिसे साहेब आपण यायचं आहे. आता ओव्हर नंबर 2 मध्ये साहिल आलाय. साहिल माने मगाशी चांगला झेल त्याने टिपला. एबिलिस्पा ऑफसाइड डॉप्सम ऑन रेचा फटका. सिंगल मात्र कंप्लीट झाले. फलंदाज विजयच्या बॅटमधून हे सिंगल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 7 रन. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली संदीप वीरनं. 2 अगदी फ्राईस विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत आपल्या टीमसाठी. ओहो लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग. त्यामुळे पंच रुपेश सावंत सर सांगतात व्हाईट बॉल. आज स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय हीच पंचांची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. शिवराम वैते रुपेश सावंत आणि आमचे मित्र गोकुल पाटील आज आहेत भादवडचे आहेत भिवंडीचे. त्यांची सुद्धा अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 8-9 माफ करा. ओहो पुन्हा एकदा स्किट झालाय. पडल्यानंतर जास्त बाहेर चाललाय बॉल. थोडीशी खराब लाईन मी म्हणेन साहिल मानेची. त्यामुळे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. आता टीमची धावसंख्या आहे 10. क्रिकेटचा एक मॅजिकल आकडा आपल्या स्क्रीनवरती. श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन विरुद्ध शंभूराज इलेवन शेलकेवाडी असा हा सामना आहे या स्पर्धेतला. ओहो गती कमी केली. चांगला बॉल चांगला टप्पा. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि ते बीट करून चाललं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे सागर मानेची. या लाईनला जर तुम्ही बॉल टाकला तर मात्र यशस्वी व्हाल आणि तसंच करतोय आता. थोडासा कमबॅक. फुलटॉस दांडी गोल. अगदी ज्युसी फुलटॉस होता परंतु लिफ्ट करता आला नाहीये. यू मिस आय विल हिट. लेग स्टिक वाकवली. आणखीन एक फलंदाज बाद. इथे बाद होतोय फलंदाज संदीप. म्हणजे धक्का क्रमांक 3 लागतोय टीम शंभूराजे इलेवन शेलकेवाडी या टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 10 रन. आता नवीन फलंदाज वैभव आलाय.
टप्पा मागे ठेवला, गती काढली आणि ते बीट करून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, आता चांगलं कमबॅक होतोय. जसं कमबॅक आपण पाहिलं भारतीय संघाने केलं, जसं 30 बॉलमध्ये 30 धाबांची आवश्यकता असताना. ओहो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव बॉलची आता सांगता आपल्याला पाहायला मिळाली. सलग 2 चेंडूवरती म्हणजे चांगलं कमबॅक केलंय साहिल मानेनं. ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा धावा खर्च केल्या 7, एक विकेट प्राप्त केलेला आहे आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या शंभूराजे 11 शेलकेवाडी 3 गडी बाद 14 धावा. ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत. सिंगल मिळेल. फलंदाज विजयला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 16 धावा. धावा आल्या नाही आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. इथे बॅटची लिडिंग एज संदीप वीरनं झेल सोडलाय, त्यामुळे सिंगल मात्र कंप्लीट झाली फलंदाज अंकुशच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 17 धावा. 17. 3 षटकांची ही लढत शेवटच्या षटक मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय गली रिजन मध्ये. तिथे सिंगल कंप्लीट. इथे नाहीये, कोणी नाहीये. ओव्हर थ्रोच्या रूपाने 2 धावा. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. संदीप वीरनं चूक केली. बॅकअप नव्हता तिथे थ्रो, त्यानंतर मात्र बॅकअप नाहीये तिथे ओव्हर थ्रो आली आणि 3 धावा इथे फलकावरती लागल्यानंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा स्कोर कार्डवरती. फुलटॉस पुन्हा एकदा मागे चाललाय. थर्डमॅन नाहीये. फाईल लेगचा क्षेत्ररक्षक जातोय कव्हरसाठी. स्वतः यष्टीरक्षक धावतोय संदीप वीर. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला. आणि इथे तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. तिसऱ्या धावेसाठी अंकुश धावला होता आणि अंकुश परतलाय. म्हणजे धक्का क्रमांक इथं लागतोय 4था, 5वा मनामत 5वा ना. 5 गडी बाद झालेले आहेत आणि 5 गडी बाद होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 22 धावा. 22. जास्त धावा झाल्या नाहीयेत. फुलटॉस बॉल गॅप मध्ये आहे. मिड विकेटला क्लिअर करतोय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. शेवटच्या बॉलवरती रन आले 4. म्हणजे अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना शंभूराजे 11 या टीमनं धावा बनवल्या. 26 आणि 27 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे तुलसन टीमच्या समोर. करणार आहोत. मी चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मोर्या स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे व्यासपीठावरती. शेलकेवाडी आणि गोटेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि आपण काही सन्मान इथे करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असणारे युवराज हिनुगले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. युवराज हिनुगले आणि सचिन तोडकर या दोन्ही व्यक्तींना मी विनंती करतो, आमंत्रित करतो, आपण समोर यायचं आहे. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 27 धाबांचं लक्ष्य आहे. 18 बॉल 27 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये. खरं तर हे लक्ष छोटं आहे, परंतु चांगली कामगिरी झाली पहिल्या ओव्हरमध्ये. शंभूराज इलेव्हन शेलकेवाडी टीमनं धक्के दिले, सुरुवात चांगली केली तर हे सोपं लक्ष कठीण होऊ शकतं. आणि या ठिकाणी युवराज हिनुगले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अंकुश खोत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. आणि का मगाशी मला एक फोन आला होता, सचिन तोडकर यांना सुद्धा मी आमंत्रित करतो, आपण सुद्धा याचा आहे आपला सुद्धा शुभ सन्मान. आणि गणेशवाडी या टीमचे सर्वाधिक जुने खेळाडू, अगदी लेजेंड खेळाडू युवराज हिनुगले यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सचिन तोडकर यांचाही सन्मान इथे केला जाईल. आणि या स्पर्धेसाठी सचिन देसाईला मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे रघुनाथ दादा करमलकर काही कारणास्तव काल ते गावी गेलेले आहेत, या स्पर्धेला ते उपस्थित राहू शकले नाही आहेत. परंतु रघुनाथ दादा करमलकर यांना मात्र या डॅशिंग अध्यक्ष चषक या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. रघुनाथ दादा करमलकर तुमचं मनपूर्वक आभार. इथे टॉस केला जातोय आणि हू विन द टॉस. चला, शेलकेवाडी टीम मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडीने टॉस इथे जिंकलाय. आय थिंक बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 27 धाबांचं लक्ष्य आहे, म्हणजे 9-27. जर आस्किंग रन रेट सांगायचं झालं तर 9, म्हणजे धावगती आहे 9च्या सरासरीनं धाबांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमला. आणि हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. रमाकांत आणि त्याच्या जोडीला शरद. रमाकांत, शरद ही नावं आपण पूर्वी ऐकलेली आहेत मित्रांनो. शाळेमध्ये स्ट्राईकला आहे रमाकांत, नॉन स्ट्राईकला शरद. आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी सचिन आलाय, सचिन जाधव, एक चांगला कर्तृत्ववान खेळाडू. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड. रमाकांतनं उडवलाय, अगदी बॉलला पंख लावत बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार, षटकार रमाकांतच्या बॅटमधून. आणि षटकारानं सचिन जाधवचं स्वागत केलंय रमाकांतनं. फुल टॉस बॉल, म्हणजे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड दी विकेट. फणसांची बोट आकाशाकडे गेलेली आहे, म्हणजे शिवराम वैतीनं रमाकांतला बाद घोषित केलाय. कॉट बिहाइंड दी विकेट, बॅटची लीडिंग एज आणि ते विकेट प्राप्त केल्या सचिन जाधवनं. एक तेरी ते एक मेरी हा सांगणारा बॉल सचिन जाधवचा. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम तुलसनला. एक गडी बाद, टीमची धावसंख्या 6. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत माने, घातक या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. आणि हेमंत मानेची मगाशी मी रेलचेल पाहिली सकाळपासून. ग्लोव्ज कुठे आहेत, ग्लोव्ज शोधत होता. बॅग कुठे आहे, बॅग शोधत होता. आणि पूर्ण तयारीमध्ये आज आहे या स्पर्धेमध्ये, कारण तो खेळतोय डॅशिंग अध्यक्ष चषक. एकदा सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा, सर्वांना हवी हवी असलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. भरपूर रकमेची स्पर्धा आहे, भरपूर ट्रॉफीज आहेत या स्पर्धेमध्ये. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष
जे डॅशिंग अध्यक्ष आहेत सचिन देसाई, मी मगाशी उल्लेख केला, हा कर्तृत्ववान खेळाडू आहे. या खेळाडूंना जनसंपर्क वाढवलाय, मित्र परिवार वाढवलाय आणि त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. एक सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 7. शरद वीर कडून षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आणि इथे मात्र मारलाय 101 रुपयाचा धनी ठरलाय हा फलंदाज. म्हणजेच शरद अजून जर मारला तर अजून 101, म्हणजे संध्याकाळची सोय होईल. सुपर संडे आहे. हा ट्रॅकर होता आणि मला तर वाटतं शरदला 1.5 वर्षानंतर ही बॅटिंग भेटलेली आहे. 1.5 वर्ष त्यानं व्रत केलाय, तपश्चर्या केली आणि तपश्चर्याचा हा फल भेटलाय. 1.5 वर्षानंतर सुद्धा मी षटकार मारू शकतो हा दाखवणारा फटका शरदचा. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती आहे 13. पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल, बॅटची कडा घेतली, ऑन साइडला चालला अलोंग द कार्पेट. तोपर्यंत 1 धाव मिळेल शरदला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 14 धावा, 14 ऑन बोर्ड. 27 करायचे आहेत या मॅच मध्ये. म्हणजे आता मॅचची जी हवा होती ती हवा आता निघत चाललेली आहे. ओहो, चांगला फटका, चांगलं टायमिंग सेट केलाय आणि ते क्लिअर करतोय मिड विकेटचा एरिया. घातकच्या बॅट मधून, म्हणजे हेमांचे मानेच्या बॅट मधून आलाय डॅशिंग अध्यक्ष चषकाचा हा षटकार. धक्का क्रमांक 2 लागतोय निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन टीमला. शरद बाद म्हणजे 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 20. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही आवश्यकता आहे 7 रनची. बॅकफुटला जात असताना स्टीअर करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये, कारण गती थोडीशी कमी होती या बॉलवरती. त्यामुळे बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 7 रनची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार करा, स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करा. फुलटॉस बॉल, ऑन ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन क्लिअर करणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौका. आवश्यकता. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस झाला आणि मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे, म्हणजे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी या टीमला. 5 दिवसापूर्वी, 1 हप्त्यापूर्वी भारतीय टीमनं
T20चा वर्ल्ड कप जिंकला, परंतु मित्रांनो काल भारतीय संघ झिम्बाब्वेच्या विरुद्धमध्ये हारला. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. इथे वेल फिनिशर सामना संपवलाय, मिड विकेटच्या दिशेने ठोकलाय हा षटकार आणि हा सामना मात्र संपलेला आहे. 1 ओव्हर 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू राखून हा सामना मात्र जिंकलाय श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्ही सुद्धा खूप चांगला खेळ केला, या स्पर्धेमध्ये चांगला संघर्ष केला, तर शंभूराज 11 शेलकेवाडी तुम्हाला नेक्स्ट स्पर्धेमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा. चला, गणेश शेवाळे इथे उपस्थित आहेत. खरं तर भावी सरपंच आहेत. येणारा काळ त्यांचा सरपंच या कालखंडामध्ये जाईल आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय श्री गणेश शेवाळे. आणि सरपंच झाल्यानंतर आणखीन गोड बातमी येईल गणेश शेवाळेच्या बाबतीमध्ये. त्यानंतर महिम शेख गणेश माने, आपण सुद्धा मंगेश माने यांना मी आमंत्रित करतो. आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आणि आमचे मित्र पंच गोकुल